आम्हा नाही जाती भेद, स्वामी नामी धरू छंद. अलक निरंजन पंथ, तेथे आमची सर्व जात. आमचा अवधूत बाणा, त्याचा धनी स्वामी राणा. खरी खरी ही फकिरी, स्वामी सूत सांगे थोरी. खरी खरी ही फकिरी, स्वामी सूत सांगे थोरी. देशस्थ ब्राह्मण घराण्यात जन्मलेल्या या पोराचे अगदी लहान वयातच आई वडील गेले. त्यानंतर काही वर्ष त्याच्या प्रेमळ आजीने त्यांचा सांभाळ केला, पण आजी सुद्धा काही वर्षातच वारली. त्यानंतर त्यांची जबाबदारी त्यांच्या काकाने घेतली, पण काकांशी त्यांचं काही पटत नसे. मुळातच शालेय शिक्षणाची त्यांना आवड नाही, त्यामुळे शाळेत जातो असं खोटं सांगून ते एका मठात जात. हे काकांना पटत नसायचं. मग काकांना घराबाहेर काढलं आणि मग खऱ्या अर्थाने भ्रमंती चालू झाली. या भ्रमंतीत त्यांची स्वामी समर्थ महाराजांची भेट झाली आणि स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या त्या खडतर आयुष्याचा प्रवास अगदी परमोच्च अवस्थेला पोचवून ठेवला. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार भक्त मंडळी, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय. भक्तांनो, आज आपण अशा विभूतीचं स्मरण करणार आहोत जे फारसे प्रकाशात आलेच नाहीयेत. त्यांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. स्वामी महाराजांच्या मूळ चरित्रांमध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख नाहीये. नगर जिल्ह्यातील कर्जत गावामध्ये त्यांचा जन्म. उज्जैनच्या एका सरदार घराण्यांचा त्यांना राजाश्रय होता. या घराण्याचं नाव भापकर. या भापकर घराण्यामध्ये लक्ष्मी पाणी भरत होती बरं का, खूप श्रीमंती. कर्जत गावामध्ये त्यांचा 100 खोल्यांचा वाडा होता आणि ह्या घराण्यामध्ये जयवंतराव भापकरांना एक मुलगा झाला. मातोश्री गीताबाईंना सुद्धा खूप आनंद झालेला, कारण मुलगा जन्मताच अतिशय देखणा. त्या मुलाचं खूप लाडाने प्रेमाने संगोपन करण्यात आलं. त्याचं नाव लक्ष्मण ठेवण्यात आलं, लक्ष्मण. आणि आज आपण या लक्ष्मण महाराज भापकरांबद्दल बोलणार आहोत. लक्ष्मण जेमतेम 4 वर्षाचा झाला असेल आणि त्याचं दुर्दैव असं की त्याची आई वारली. काहीतरी निमित्त झालं आणि गीताबाईंचं निधन झालं. आता त्याची आजी कमळाबाई ही त्याला सांभाळत होती, पण कमळाबाईंचं सुद्धा वय होतंच. त्यामुळे जेमतेम 1 वर्ष त्याच्यानंतर गेलं असेल आणि कमळाबाईंनी सुद्धा प्राण सोडला. आता अगदी 4-5 वर्षाचा हा पोरगा, याच्याकडे बघणार कोण? त्यामुळे नाईलाजच तो त्याचे काका व्यंकटेशरावांनी त्याची जबाबदारी घेतली. मुलगा हळूहळू मोठा होत होता. त्याला विद्याभ्यासासाठी शाळेत घालण्यात आलं, पण त्याची रुची तशी अभ्यासात नव्हतीच. त्याची आजीबाई कमळाबाईंनी त्यांच्या हयातीत त्याची मुंज तर केलेली, पण पुढचं त्याचं जे काही शिक्षण जे होतं त्याची जबाबदारी सगळी व्यंकटेशरावांकडे आली. पण काका व्यंकटेशांचा स्वभाव तसा रागेट, त्यामुळे लक्ष्मणरावांचं आणि व्यंकटेशरावांचं कधी तसं बघायला कधी जुळलंच नाही. लक्ष्मणराव शाळेचं निमित्त करून जो बाहेर पडायचा तो आपल्या मित्रमंडळीबरोबर नुसता हिंडतच राहायचा. कधी तो शाळेत म्हणून गेला नाही. पण पुढे पुढे आयुष्याला अशी काय कलाटणी मिळाली की या कर्जत गावामध्येच एक गोदडबुवांचा मठ होता. हे गोदडबुवा जे होते या कर्जत गावामध्ये एक महान योगी होऊन गेले, संत होते. म्हणजे अगदी 100-150 वर्षांपूर्वी त्यांचं या मठामध्ये वास्तव्य होतं. लक्ष्मणरावांच्या लहानपणी त्यांचा तिथे मठ होता. त्यांची आतमध्ये अगदी शेकडो वर्षापूर्वी घेतलेली समाधी होती. छोट्या लक्ष्मणला या समाधीबद्दल काय आकर्षण वाटलं माहिती नाही, पण या मठामध्ये तो नेहमी येऊन बसत असत. या मठामध्ये नेहमी कीर्तनं म्हणा, प्रवचनं म्हणा, पुराणं म्हणा असे कार्यक्रम रोज चालत असायचे आणि ते ऐकायला त्यांचा इतकी मजा वाटायची, इतके त्याच्यामध्ये रममाण व्हायचे का ते शाळा विसरून जायचे. मग काय रोज शाळेचं निमित्त करून छोटा लक्ष्मण घराच्या बाहेर पडायचा खरा, पण शाळेत तो कधीच गेला नाही. शाळेत जातो असं सांगून सगळ्या शाळेची जे पाठ्यपुस्तकं वगैरे सगळी घेऊन
तो या गोदडबुवाच्या मठात यायचा आणि गोदडबुवांच्या मठामध्ये येऊन तो जे काही कीर्तन चालत असायचं, प्रवचनं चालत असायची, पुराण चालत असायचं, ते तो मन लावून ऐकायचा. ते ऐकण्यात तो इतका गुंग व्हायचा की त्याला बाकी काही सुचत नसायचं. पुन्हा दुसरा दिवस कधी उजाडतोय आणि कधी आपण या मठामध्ये जातोय, कधी पुन्हा ते सगळं पुराण कीर्तन आपल्या कानावर पडतंय, याचा जणू त्याला ध्यासच लागलेला. आणि याच्यातच त्याचं शिक्षण चालू आहे असं समजून त्याच्या घरातल्याने वयाच्या 14व्या वर्षी रातंजण गावच्या देशपांड्यांच्या मुलीशी त्याचं लग्न करून दिलं. त्या काळी ह्या वयात लग्न व्हायची, त्यामुळे 14वं वर्ष म्हटलं तर तसं बघायला गेलं तर उशीरच. रातनगावचे जे देशपांडे होते त्यांचं घराणं पण फार मोठं बरं का, खूप श्रीमंत. पण त्याचं लग्न जे काय झालं आणि त्याच्या काही दिवसातच त्यांचे वडील जयवंतराव सुद्धा वारले. आता या लक्ष्मणरावाला स्वतःच असं कोणीच राहिलं नव्हतं. त्यात काकाशी तर अजिबातच जुळत नव्हतं. त्यांचा तो परमार्थाकडे जो ओढा होता तो काकांना अजिबात आवडत नव्हता. काका त्यांना नेहमी एकच सांगायचे, अरे आधी अभ्यासाकडे लक्ष दे, तुझा संसार थाट, आणि देवदेव करायला का पूर्ण आयुष्य पडलेलंच आहे. पण गोदडबुवांच्या मठामध्ये जाऊन त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची इतकी ओढ वाटू लागली का काकांच्या बोलण्याकडे त्यांनी फारसं लक्ष दिलंच नाही. आणि त्यामुळे काकांशी रोजच्या रोजच वादविवाद होत असायचा, रोज कटकट होत असायची. लग्न झालं तरी त्यांच्या पत्नी मात्र त्यांच्या माहेरीच राहत होत्या, कारण यांचं शिक्षण चालू होतं. आणि अशातच एक दिवशी काकांचा आणि त्यांचा जो काय वाद झाला, काकाने सांगितलं, आता बाबा तू इथून निघून जा, तू आणि तुझं आयुष्य जसं तुला जगायचे तसं जग. उगाच उद्या लोकांनी आम्हाला नावं ठेवायला नको की याचे आईबाप गेल्यानंतर काकाने याचा सांभाळच केला नाही. त्यामुळे इथे राहून तुझं जे काही चाललेलं आहे ते कुशाल तू घर सोड, चालता हो इथून, आणि बाहेर तुला जे करायचे आहे ते कर. 15 वर्षाच्या या कोवळ्या वयात लक्ष्मणरावांना कुठे जायचं ते सुचेना. अगदी होऊ नये तसं झालं होतं. काकाने निघ म्हणायला आणि याचा पारा चढायला यांनी कसलाही विचार केला नाही आणि होता तसा तो घराच्या बाहेर पडला. अंगावरती धड कपडे नाही, खिशामध्ये एक पैसा नाही, पायामध्ये चपला देखील नाही. वाट मिळेल तिथे आता मी जाणार, पण पुन्हा काकांचं तोंड बघणार नाही असा काहीसा त्यांनी निश्चय केला. आणि त्यातच मध्यंतरी असं काहीतरी घडलं होतं की या गोदडबुवांच्या मठामध्ये गेलेलं असताना तिथे एक पुराण चालत होतं. हे पुराण त्यांनी अगदी मन लावून ऐकलेलं. आणि हे पुराण संपताच त्या पुराणिक बुवांना त्यांनी त्यांची शंका विचारलेली. आपण पुराण सांगत असताना एवढ्या लहान मुलांनी सगळं काय आपलं ऐकलं आणि त्यात त्याला शंका येणं आणि त्यात त्यांनी आपल्याला विचारणं, याचं त्या बुवांना एवढं कौतुक वाटलं की ह्या सगळ्या गोष्टी त्या बुवांनी त्यांच्या काकांना जाऊन सांगितल्या. पण थोडक्यात कौतुकच केलं की तुमचा पुतण्या इतका हुशार आहे की माझं पुराण ऐकून त्याला ज्या काही शंका आल्या त्या शंकेचे काही प्रश्न विचारले होते, पण त्यामुळे एखादी गोष्ट घडू नये ती घडली होती. काकांना हे कळलं की हा पोरगा शाळेचं नाव घेऊन त्या गोदडबुवांच्या मठात जाऊन बसतोय, तिथे जाऊन पुराण ऐकतोय. त्यामुळे काका तर आधीपासूनच चिडले होते आणि वर ही रोजची वादावादी. आणि ह्या वादावादीचा एक दिवशी असा काय कहर झाला की अगदी 15 वर्षाच्या लक्ष्मणाने स्वतःचं घरच सोडलं. त्याने अनेक ठिकाणी भ्रमंती केली. 2-3 वर्ष तो भ्रमंतीच करत होता. त्याला स्वतःला सुद्धा माहिती नसायचं की आपण कुठे पोचलोय. भूक लागली का भिक्षा मागायची, मिळेल तिथे आंघोळ करायची, स्नान संध्या वगैरे आटपून रोज सकाळी तो निघायचा. वाट त्याला दिसेल तिथे तो चालत असायचा. या भ्रमंतीतच जवळजवळ 3-4 वर्ष गेली. आता तो अगदी 18-19 वर्षाचा झालेला. आणि असा करता करता एक दिवशी तो भगवंताच्या बार्शीला पोचला. बार्शीला गेला तरी भगवंताचं दर्शन घेतलं. तिथे त्याला स्वामींच्या मांडियातले एक बावडेकर बुवा पुराणिक म्हणून होते. त्या बावडेकर बुवा पुराणिकांचं तो कीर्तन ऐकू लागला. आणि असं बघता बघता बावडेकर बुवा पुराणिकांशी त्यांचा अगदी स्नेहसंबंध झाला, फार दोस्ती झाली. एक दिवशी बावडेकर बुवा पुराणिकांच्या बरोबर तो भगवंताच्या दर्शनाला गेलेला असताना त्याने भगवंताचं मनोसोक्त दर्शन घेतलं. आणि पाठी वळताच त्याला पुन्हा तिथे भगवंताची मूर्ती दिसली. जिथे वळावं जिथे पाहावं तिथे त्याला भगवंतच दिसत होते. त्या मंदिराच्या बाहेर येण्याची त्याला वाटच दिसत नव्हती. त्याला बावडेकर पुराणिकाने त्यांना विचारलं, अरे लक्ष्मणा काय चाललंय, चल बाहेर,
तुझं दर्शन झालं ना आता? पण त्याला बाहेर येण्याची वाट दिसेल तर शपथ. काही वेळ तो स्तब्ध त्या मंदिरातच त्या भगवंताच्या मूर्तीसमोर उभा राहिला. थोड्या वेळाने भानावर आला. तेव्हा मात्र त्याला त्या मंदिराच्या बाहेर येण्याची वाट दिसली. तो बाहेर आला आणि बावडेकर पुराणिकांना त्यांनी ही सगळं त्यांना जे काय घडलं ते सांगितलं. याच काळामध्ये बहुतेक त्यांना बावडेकर बुवांकडून स्वामी समर्थ महाराजांच्या बद्दल कळलं असावं. पण हा कयास आहे, त्याच्याबद्दल अशी विशेष अशी नोंद अशी नाही आहे कुठेच. तिथे जवळ एक वैराग म्हणून एक गाव आहे. तिथे सर्वत्र बैरागी असायचे. त्या बैराग्यांचं गाव म्हणून त्याला वैराग म्हटलं जायचं. तिथून लक्ष्मण वैरागला आला. त्या वैरागला काही दिवस ते राहिले. काही दिवस भिक्षा मागून ते या गावातच राहत होते. नंतर त्यांच्या मनात काय आलं काय माहिती नाही, ते आपल्या सासरी आले. रातंजण गावी ते आले. पण रातंजण गावी त्यांच्या काकाने आधीच निरोप पाठवलेला की या लक्ष्मणाचं काय वागणं बरोबर नाहीये. शाळेत जातो सांगून मठामध्ये जाऊन बसतो. आमचं घरातल्याचं काहीच ऐकत नाहीये. वादावादी करतो आणि आता घर सोडून गेलेलं आहे. त्यामुळे आला तर त्याला उभं करू नका. म्हणून लक्ष्मणरावांची कोणीच उठबस केली नाही. त्यांचं अगत्य अजिबात राखलं नाही. पण त्यांचे धर्मपत्नीच्या आग्रहास्तव काही दिवस ते तिथे राहिले. अगदी अपमान सहन करून राहिले. पण पाणी डोक्यावरनं जात होतं. असा अपमान त्यांना सहन होत नव्हता. आणि त्यात त्यांना भगवंताचा ध्यास लागलेला. त्यामुळे काही दिवसातच त्यांनी त्यांच्या बायकोचा सुद्धा निरोप घेतला आणि ते तिथून निघते झाले. ते तिथून निघाले. भक्तांना आता पुन्हा त्यांची भ्रमंतीला सुरुवात झाली. वाट मिळेल तिथे ते आपले चालत होते नुसते. असं करता करता एके दिवशी ते अक्कलकोटात पोचले. अक्कलकोटात पोचले आणि हक्याच्या मारुतीच्या मंदिरामध्ये ते उतरले. भक्तांनो, या हक्याच्या मारुतीबद्दल आपण एक एपिसोड केलेला आहे. त्याची खाली लिंक आहे, जरूर बघावा. या हक्याच्या मारुतीच्या तिथे ते उतरले होते. तिथे त्यांनी स्नान संध्या वगैरे आटपले आणि भल्या पहाटे ते स्वामी समर्थ महाराजांना शोधत त्यांच्या दर्शनासाठी गेले. पण महाराजांकडे जाऊन बघतो तो काय, महाराजांकडे प्रचंड गर्दी होती. एका बाजूला सगळे ब्राह्मण वेद पठण वगैरे सगळं चाललेलं. एका बाजूला आलेल्या भक्त मंडळींचं नामस्मरण चाललेलं. स्वामी समर्थ महाराजांचे सर्व सेवेकरी आपापल्या कामामध्ये मग्न होती. तिथे खाष्टबाई प्रत्येक माणसाला अगदी आळीपाळीने दर्शन देत होती. कोणालाही महाराजांच्या समोर जास्ती वेळ उभं ठेवत नव्हती ती, बरं का. अगदी 1-2 सेकंद महाराजांना नमस्कार करताच लगेच ती त्यांना सांगायची, आता निघा, पाठच्याला येऊ द्या. हे सगळं त्यांनी बघितल्यावरती त्यांना असं वाटलं की आपली आता इथे कुठे डाळ शिरणार, आपल्याला कुठून दर्शन मिळणार आहे स्वामींचं. त्यामुळे ते थोडे नाराज झाले. किती वेळ थांबणार, आपली इथे ओळख पण नाहीये, त्यात आपलं वय लहान, सगळी ज्येष्ठ मंडळी इथे, विद्वान मंडळी सगळी इथे, सगळे आजूबाजूला वावरत आहेत. आपण जाऊन कोणाला सांगायचं, कसं महाराजांचं दर्शन घ्यायचं, या विचारामध्ये ते पडले आणि पुन्हा ते आपल्या मारुतीच्या मंदिरामध्ये आले आणि मारुतींच्या समोर ते उदास होऊन ते तिथे बसले. त्याला त्या मारुतीकडे हीच प्रार्थना बहुतेक करत होते की मी अक्कलकोटपर्यंत महाराजांच्या दर्शनासाठी आलो खरा, पण महाराजांचं दर्शन मला घडेल असं मला वाटत नाही. आणि ही प्रार्थना चालत असताना ते इतके भावुक झाले की त्यांना रडू कोसळलं. मारुती राहिला ते रडत रडतच काहीतरी पुटपुटून सांगत होते. डोळ्याला अश्रूच्या धारा लागलेल्या. एक तर प्रवासात थकले होते, थोडी थोडी काय झोप मिळाली. सकाळी पहाटे उठून आंघोळ वगैरे करून स्नान संध्या आटपून महाराजांच्या दर्शनाला गेले तर महाराजांचं दर्शन सुद्धा घडलं नाही. आणि ह्या पुढे घडेल की नाही हीच शंका होती, कारण प्रचंड गर्दी होती, प्रचंड. अशी गर्दी रोजच असावी, मग आपल्याला महाराजांचं दर्शन कसं काय मिळेल, या विचारात ते होते. आणि ह्या विचार देऊन मारुती राहिला ते सगळं ते सांगत होते, आलोय तर खरा, पण महाराजांचं दर्शन जर माझ्या नशिबात नसेल तर इथे येण्याचं काय कारण. ते रडत होते. मारुती राहिला सगळे स्वतःची व्यथा सांगत होते. आणि तेवढ्यात त्यांच्या समोर स्वामी समर्थ महाराज येऊन उभे राहिले. महाराजांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य होतं. लक्ष्मणाने महाराजांना पाहताच लगेच त्यांच्या चरणी लोटांगण घातलं. महाराजांनी त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवला, पाठीत 2 धपाटे सुद्धा घातले आणि म्हणाले, चल चल उठ, लवकर उठ.
आपल्याला बाहेर जायचं आहे. घरातलं एखादं लहान मूल रुसलं असेल तर जणू आपण त्याला फिरायला घेऊन जातो. चल 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 उठ, आपण आज कुठेतरी बाहेर जाऊया. असाच काहीसा तो प्रसंग होता. महाराजांनी त्यांना सांगितलं, चल चल उठ, लवकर उठ, आपल्याला बाहेर जायचंय. महाराजांचे हे शब्द ऐकताच लक्ष्मणरावांना खूप आनंद झाला. ते लागलेच उभे राहिले. तोच महाराजांनी त्यांचा हात पकडला आणि ते बाहेर निघाले. महाराज सपासप पाय टाकत होते. त्यांच्या पाठी लक्ष्मणराव अक्षरशः धावत होते. असं करता करता महाराज त्या गाणगापूरच्या रस्त्यावरती, आज जिथे भक्त निवास आहे त्याच्या जरासं पुढे गेल्यावरती लांडोरी बुवांचा मळा आहे. या लांडोरी बुवांच्या मळ्यामधली सुद्धा स्वामी लीला आपण स्मरण केलेली आहे. त्याच्यावरती पण आपण एपिसोड केलेला आहे. या लांडोरी बुवांच्या मळ्यात स्वामी महाराज या लक्ष्मण बुवांना घेऊन गेले. तिथे त्या काळात एक छोटासा ओढा होता. त्या ओढ्यावर बसले. बाजूला लक्ष्मणाला सुद्धा बसवलं. महाराज काय करतायत हे मात्र लक्ष्मणाला काहीच कळत नव्हतं. कारण सकाळी आपण गेलो तर भर गर्दीमध्ये महाराज होते. महाराजांच्या जवळ जाणं सुद्धा मुश्किल होतं. आणि तेच महाराज काही वेळाने आपल्याकडे आले, स्वतःहून आले आणि आपला हात धरून एका रानामध्ये घेऊन गेले. या परिसरामध्ये आजूबाजूला कोणीच नव्हतं. लांडोरी बुवांचा मळा अगदी मोकळा होता. स्वामी महाराज आणि लक्ष्मणराव हे एवढेच होते. लक्ष्मणराव स्वामी महाराजांना काय विचारणार, काय बोलणार. तो स्वामी महाराजांनी अगदी लगबगीने त्यांना उठवलं. अरे उठ उठ उठ, लवकर उठ आणि धावत जाऊन सुई दोरा घेऊन ये, बरं का. सुई दोरा घेऊन ये, सुई आणि दोरा. महाराजांची आज्ञा. महाराज सांगते सुई दोरा घेऊन ये आणि अगदी लगबगीने घेऊन ये, लवकर उठ, धावत जा. महाराजांची आज्ञा होताच त्यांनी पाठीपुढे कुठे काही बघितलं नाही आणि धावत धावत अक्कलकोट गावाच्या दिशेने हा पोरगा पळू लागला. धावता धावता अक्कलकोटमध्ये तो गावामध्ये आला खरा, पण गाव तसं नवीन, गावामध्ये दुकानं नाहीत, काही नाहीये. आता सुईदोरा आपल्याला मिळणार कुठून, आपल्याला सुईदोरा कोण देणार, या विचारात तो धापा टाकत नुसता धावत होता. सुई आणि दोरा हा महाराजांनी आपल्याला आणायला सांगितलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर तो आपल्याला मिळवून तो स्वामी महाराजांकडे घेऊन जायचे, हेच एकमेव ध्येय त्याच्या मनामध्ये होतं. असा धावता धावता तो एका म्हाताऱ्या वयस्क बाईला धडकला. लक्ष्मणराव अत्यंत घाबरला. गावातली माणसं आपल्याला ओळखत नाही, आपण इथे नवीन. अशा वेळेला एका म्हाताऱ्या आजीला जर आपण धडकतोय, ती आजी चिडली, तिथे 4 माणसं जमा झाली तर आपलं काय होईल, या विचारामध्ये त्याला अगदी काही सूचना असं झालं. पण तिथे तसं काहीच घडलं नाही. त्या आजीबाई इतक्या प्रेमळ होत्या की त्या आजीबाईने त्यांना उठ उभा राहा सांगितलं. काय झालं, कशाला एवढा पळतोयस. त्यावर तो त्या आजीबाईंना काहीतरी सांगणार, तोच आजीबाई स्वतःहून म्हणाले, अरे सुई दोरा ना, मग पळतोस कशाला, हा घे की मी देते तुला, तो घेऊन जा. सुई दोरा मिळतोय ह्या कल्पनेने लक्ष्मणराव सगळंच विसरले. त्या आजीबाईंकडून सुई दोरा घेतला. तिथे एक क्षण उभे सुद्धा राहिले नाहीत. तिथून त्यांनी ती उलटी धावपळ सुरू केली. ते धावत धावत पुन्हा ते लांडोरी बुवांच्या मळ्यामध्ये आले. तिथे महाराज त्यांची वाट बघत बसलेच होते. ते महाराजांपाशी आले. धापा टाकत टाकत त्या सुई दोरा महाराजांच्या हातामध्ये दिला. महाराज त्यांच्याकडे बघून इतके प्रसन्न झाले होते का विचारता सोय नाही. महाराजांनी हसत हसतच त्यांना विचारलं, अरे एवढ्यात आलाच पण तू, एवढ्यात तुला मिळाला. लक्ष्मणरावांनी महाराजांचा चेहरा पाहताच त्यांना त्या म्हाताऱ्या आजीबाईंचा चेहरा आठवला. एकच चेहरा, हे कसं शक्य आहे. महाराजांसारख्या अगदी उभेऊब दिसणाऱ्या त्या आजीबाई त्यांना भेटल्या, ज्यांनी त्यांना तो सुई दोरा दिला. त्याबद्दल महाराजांना ते विचारणार, तोच महाराजांनी त्यांना पुढ्यात समोर उभं केलं. त्यांच्या समोर तो दोरा त्या सुईमध्ये ओवला आणि लक्ष्मणरावांना विचारलं, काय रे, हा दोरा तर मी या सुईच्या नेड्यामध्ये घातलेला आहे, मी तो ओवलेला आहे, पण माझा गजराज याच्यातून जाईल का रे, जाईल का. आता गजराज कसा जाईल, गजराज म्हणजे हत्ती, हत्ती त्या इतक्याच्या सुईच्या नेड्यातून म्हणजे त्या भोकातून कसा काय जाऊ शकेल. लक्ष्मणरावांना काही सुचेना असं झालं. काय उत्तर देणार, हो म्हणावं की नाही हेच त्यांना सुचेना. ते हात जोडून महाराजांना म्हणाले, महाराज तुम्ही जर या सुईच्या नेड्यातून त्या गजराजांना आणलं तर ते नक्की येतील, नक्की या सुईच्या नेड्यातून ते गजराज पार होतील. हे ऐकून स्वामी प्रसन्न झाले आणि पोट धरून हसू लागले आणि म्हणाले, जा जा चले जा, इधर से निकल जा. 6 महीने बाद, 6 महीने बाद, 6 महीने बाद. आता त्यांना महाराजांचा निरोप मिळाला. महाराज त्यांना सांगत होते आता इथून निघून जा, पण 6 महीने बाद, 6 महीने बाद हे सतत महाराजांचा बोलण्याचा त्यांना का अर्थ लागला नाही.
त्यांना असं सुद्धा वाटत होतं की 6 महिन्यांनी परत माझ्या दर्शनाला ये. पण 6 महिने बादचा नेमका स्पष्ट अर्थ काय हा काय लक्ष्मणरावांच्या डोक्यात आला नाही. स्वामी महाराजांचा निरोप घेऊन त्यांनी अक्कलकोट गाव सोडलं खरं, पण महाराजांचा चेहरा सतत त्यांच्या डोळ्यासमोर येत होता. आता ते महाराजांचे निस्सीम भक्त झाले होते. काहीसा वेळ त्यांनी महाराजांबरोबर घालवलेला, पण महाराजांचं पूर्ण ते स्वरूप त्यांच्या हृदय एवढं बसलं होतं की महाराजांखेरीज त्यांना काहीच आता सुचत नव्हतं. आणि त्यात स्वामी समर्थ महाराजांनी त्या सुईच्या नेड्यातून माझा गजरात जाईल का, आणि त्यांना सुचलेलं उत्तर की तुम्ही नेलात तर नक्की जाईल, याचा नेमकं अर्थ काय होता. याच विचारामध्ये लक्ष्मणरावांनी पुढच्या भ्रमंतीला सुरुवात केली. आता लक्ष्मणराव पुन्हा घरी आले, पुन्हा ते कर्जतला आले, पुन्हा ते आपल्या वाड्यात आले. काही प्रमाणामध्ये काकांवरचा त्यांचा राग आणि काकाचा राग सुद्धा शांत झाला होता. काका तसे प्रेमळ होते, पण रागीट होते. आपला पुतण्या परत घरी आलाय हे बघून त्यांना आनंदच झाला होता. शाळातच कधीच सुटली होती, शिक्षण तर काहीच झालेलं नव्हतं, पण गोदळबुवांच्या मठाची जी गोडी होती ती काही सुटली नव्हती. त्यामुळे आता पुन्हा कर्जतला आले, ते स्वतःच्या घरात राहू लागले. तरी रोजचं त्यांचं ते गोदळबुवांच्या मठामध्ये जाणं काय बंद झालेलं नव्हतं. ते रोज सकाळ झाली का स्नान संध्या झाली का ते गोदळबुवांच्या मठात जात. पुन्हा तिथलं कीर्तन, प्रवचन, पुराण वगैरे ऐकत बसत. तिथे काही जुनी ग्रंथ, काही जुनी कागदपत्र, काही जुनी पुस्तकं ठेवण्यात आलेली होती. लक्ष्मणरावांना ह्या सर्वांची फार आवड होती. जुन्या जुन्या नोंदी शोधणं, जुनी जुनी पुस्तकं वाचणं. आणि अशातच त्यांच्या हातामध्ये जे आलं ते एक असं पुस्तक होतं की ज्याच्यामध्ये लोखंडाचं सोनं कसं करता येईल हे सांगितलेलं. लक्ष्मणरावांचं वय तसं लहानच होतं, ते तरुण होते. त्यामुळे ह्या पुस्तकातल्या विषयाकडे ते विशेष आकर्षित झाले. या किमया विद्येकडे ते आकर्षित झाले. आणि त्या पुस्तकात सांगितल्यानुसार त्यांनी सगळी भट्टी वगैरे लावली. पण त्याचा परिणाम असा झाला की त्या संबंध मठामध्ये एवढा धूर झाला की काय विचारता सोय नाही. आणि अशातच दामोदर बुवा नावाचे एक संत विभूती या मठामध्ये आली. मठामध्ये येऊन पाहते ते काय, सर्वत्र धूर झालेला आहे. अगदी समोर उभा असलेला माणूस सुद्धा दिसत नाही. इथे त्यांची लक्ष्मणरावांशी भेट झाली. लक्ष्मणरावांनी त्यांना नमस्कार केला, कारण या मठामध्ये सगळेच संत विभूती येत असायचे. त्यामुळे आलेले दामोदरराव, त्यामुळे हे दामोदर बुवा सुद्धा कोणतरी विभूतीच असणार याची लक्ष्मणरावांना खात्री होती. लक्ष्मणरावाने त्यांना नमस्कार केला. तोच त्यांनी त्यांना विचारलं, एवढा दूर कशाला केलाय, काय झालेलं आहे. त्यावर लक्ष्मणरावाने जे थातूर मातूर उत्तरं दिली, काय नाही तसंच दूर झालंय, काहीतरी लावत होतो, आणि हात जोडून उभे राहिले. दामोदर बुवा अंतर्ज्ञानी होते. दामोदर बुवाने हे सगळं जाणलेलं. त्यामुळे दामोदर बुवा त्यांना लागलीच ताबडतोब म्हणाले, अरे ज्याला मनावरती ताबा ठेवता येत नाही तर त्यांनी पारा काय मारावा. पाऱ्याचे भस्म करण्यास लावलेली ती भट्टी आता हळूहळू विजू लागली. धूर नाहीसा होऊ लागला. दामोदर बुवाच्या बोलण्याने ती भट्टी विजली. हे पाहता लक्ष्मणराव जरा चरकलाच. तुमच्या मनावर तुमचा ताबा नाहीये तर अशा वेळेला तुम्ही पारा कसा मारणार, म्हणजे पाऱ्याचं भस्म कसं करणार, त्या पुढे सोनं बनवणं आहे. लक्ष्मणरावांना आपली चूक कळली. दामोदर बुवांच्या म्हणण्याचा अर्थ सुद्धा कळला. ते लगेच दामोदर बुवांना त्यांनी नमस्कार केला, त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि त्यांची माफी मागितली. अहो, मला किमया विद्या शिकण्याची खूप इच्छा आहे, पण जमत नाहीये. या तरुण लक्ष्मणरावांचं बोलणं ऐकून ते खूप हसले आणि हसत हसतच म्हणाले, 6 महिने बाद, 6 महिने बाद. अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या मुखातून ऐकलेले शब्द पुन्हा आपण दामोदर बुवांच्या मुखातून ऐकतोय. याचे लक्ष्मणांना आश्चर्य वाटले. बरं का, आश्चर्य वाटले. त्याचा नेमका काय अर्थ असावा या विचारात पूर्ण ते मग्न झाले. 6 महिने बाद म्हणजे नेमका काय, काही केल्या लक्ष्मणरावांना त्याचा उलगडा कधीच झाला नाही. काही केल्या या लक्ष्मणरावांना ते सुचतच नव्हतं. त्याचा काय अर्थ असेल एवढं सांगून तिथून दामोदर बुवा निघाले. ते सरळ नर्मदेच्या तीरावरती गेले. अक्कलकोटला स्वामी महाराज सांगतात 6 महिने बाद. इथे दामोदर बुवाने सुद्धा तेच सांगावं, 6 महिने बाद. म्हणजे 6 महिन्याच्या नंतर नेमकं होणार तरी काय.
या गोदडबुवांच्या मठामध्ये एक गणपतीची मूर्ती आहे बरं का. त्या गणपती बाप्पाकडे त्यांनी बघितलं आणि त्यांना विचारलं, बाप्पा तू तरी सांग, या 6 महिन्यानंतरचा अर्थ काय. आणि ही गणपती बाप्पाची प्रार्थना करताच ते गणपती बाप्पाशी सुद्धा इतके एकरूप झाले, त्या गणपती बाप्पाच्या प्रार्थनात इतके ते मग्न झाले का तिथे सुद्धा त्यांची ब्रह्मानंद टाळी लागली. आणि ह्याच्यातच त्यांना दृष्टांत झाला. तो दृष्टांत असा झाला की वडाच्या पानाच्या एका द्रोणामध्ये बाप्पांनी त्यांना गुळाचा खडा दिला. काही वेळाने ते जागे झाले आणि जिथे बसले होते तिथेच त्यांच्या पुढे त्या वडाच्या पानामधला तो गुळाचा खडा त्यांना मिळाला. गणपती बाप्पांनी दिलेला दृष्टांतातला तो प्रसाद ते जागे झाल्यावरती प्रत्यक्ष त्यांना मिळालेला. मग काय आनंदी आनंद. आज ना उद्या ते 6 महिन्याचं उत्तर आता आपल्याला नक्की मिळणार. स्वामी महाराजांच्या मुखातून आलेले हे शब्द, ती त्यांची ती ब्रह्मवाणी आणि दामोदर बुवांनी सांगितलेली तीच ब्रह्मवाणी आज ना उद्या त्याचा आपल्याकडे उलगडा होणार. तसं आपल्याला बाप्पांनी प्रसादच दिलेला आहे. या विचारात ते खूप आनंदित झाले आणि तिथून ते निघाले. ते पुन्हा ते दामोदर बुवांच्या शोधार्थ निघाले. ते दामोदर बुवांना शोधू लागले. कुठेतरी त्यांना कळलं की दामोदर बुवा नर्मदा तीरावरती गेलेले आहेत. ते पुन्हा नर्मदा तीरावरती गेले. 2-3 दिवस तिथे दामोदर बुवांना शोधतच होते. अखेर दामोदर बुवांची आणि त्यांची भेट झाली. लक्ष्मणरावांना बघून दामोदर बुवांना सुद्धा खूप आनंद झाला. दामोदर बुवाने आपल्या कमंडलूतून 2 लाडू काढून त्यांना प्रसाद म्हणून दिले. हे लाडू खा आणि आता निघ, तुझ्या घरी जा. 1 महिन्याने तुला मी भेटेन, तेव्हा आपण काय ते बोलूया. दामोदर बुवांची ती आज्ञा होताच पुन्हा ते कर्जतला आले. पुन्हा भापकरवाड्यात आले. पुन्हा तो गोदडबुवाच्या मठामध्ये ते रोज जाऊ लागले. रोज काकांची बोलणी ऐकू लागले. रोज खटके उडू लागले. पण दामोदर बुवांनी सांगितलेलंच होतं की तुझ्या गावी जा, काही दिवसात मी तिथे येतोय. त्यामुळे आता त्यांना कर्जत त्याची सोडून चालणार नव्हतं. भले रोज काकांचं बोलणं ऐकावं लागेल तरी चालेल, पण ते कर्जत सोडणं त्यांना शक्य नव्हतं. कारण इथे ते आता दामोदर बुवांची वाट बघत होते. काही दिवसांनी दामोदर बुवा खरंच या गावामध्ये आले. याच गोदडबुवांच्या मठातच त्यांची भेट झाली आणि त्यावेळेला दामोदर बुवांनी अगदी शास्त्रोक्तपणे या लक्ष्मणरावांना गुरुमंत्र दिला, त्यांना दीक्षा दिली. आजपासून मी तुझा गुरु आहे बरं का. हे ऐकताच लक्ष्मणरावांना खूप आनंद झाला. कारण आतापर्यंत ते अनाथ होते. त्यांचे आई वडील त्यांना नव्हते. त्यांच्यावरती अमाप प्रेम करणारी त्यांची आजी सुद्धा वारली होती. डोक्यावरचं छत्रच उडालेलं. आणि अशा वेळेला गुरुची प्राप्ती होणं, गुरु मिळणं, लक्ष्मणबुवांना खूप आनंद झाला. त्यांनी दामोदर बुवांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि मनोमनी हीच प्रार्थना केली की यापुढे माझ्या जगण्याचं जे काय सार आहे किंवा संबंध मार्गदर्शन हे तुमच्याकडूनच व्हावं. पण एक मात्र त्यांच्या त्याला लक्षात आलेलं की हे दामोदर बुवा आणि स्वामी महाराज एकच असावेत. कारण स्वामी समर्थ महाराजांनी जे काही त्यांना सांगितलेलं तेच दामोदर बुवांनी सुद्धा सांगितलेलं. आणि ज्या दिवशी त्यांना दीक्षा मिळाली त्या दिवशी दामोदर बुवांनी त्यांना गुरुमंत्र दिला. तो दिवस अगदी बरोबर स्वामी समर्थ महाराजांना भेटल्यापासूनचा 6 महिन्यानंतरचा होता. त्यामुळे महाराजांनी 6 महिने बाद आणि दामोदर बुवांनी सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये 6 महिने बाद हे सांगण्याचा अर्थ आता या लक्ष्मण बुवांना मात्र लागलेला. त्यांना तो समजलेला. महाराजांनी तेव्हा भाकीत केलेलं की तुझ्याच आयुष्याला खरा मार्ग मिळेल तो 6 महिने बाद. तुला तुझा गुरु भेटणारच 6 महिने बाद. त्यावेळेला स्वामी महाराजांनी भाकीत केलं आणि बरोबर 6 महिन्यांनी लक्ष्मणरावांचं भाग्य उजाळलं. लक्ष्मण महाराज भापकर एका जागेवर ते कधीच राहिले नाही. त्यांची भरपूर भ्रमंती झाली. जिथे जातील तिथे लोक त्यांना मानू लागले. त्यांना वाचासिद्धी प्राप्त झालेली. वाचासिद्धी, जे ते बोलत त्या त्या गोष्टी घडत. कितीतरी लोकांना त्यांचे प्रत्यय आले. पूर्वी त्यांना छळणारे, त्यांना नावं ठेवणारी लोक आता त्यांच्याकडे नारळ आणि हार घेऊन येत असत. लक्ष्मण महाराजांनी कधीच कोणाचा द्वेष केला नाही. सगळ्यांना जवळ केलं.
त्यांच्याकडून अमाप लीला घडल्या, अमाप खूप लीला घडल्या. त्यांच्या लीलेवरती आपण एक वेगळा एपिसोड करणार आहोत. आपण या कर्जत गावाला जाऊन त्यांच्या वंशजांना भेटणार आहोत. त्या वेळेला काय काय घडलं जे ते आपल्याला सांगतील तर त्यांच्या मुखातून ऐकायसाठी एक वेगळीच मजा येणार आहे. अगदी परवाच्या दिवशी त्यांच्या वंशजांना मी फोन केलेला, त्यांच्याकडे महाराजांबद्दल बोललो आणि आपल्या आजच्या या थंबनेलवरती जो फोटो आहे तो त्यांनीच मला पाठवला. त्यामुळे आज आपण या लक्ष्मण महाराजांच्या लीला ज्या काय घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल आज आपण बोलणार नाही आहोत. पण या लक्ष्मणरावांची ख्याती इतवर पसरली का ती लोकमान्य टिळकांच्या कानावरती आली. आणि लोकमान्य टिळक एके दिवशी त्यांच्या दर्शनार्थ आले. लोकमान्य टिळकांनी लक्ष्मणराव महाराज बापकरांचं दर्शन घेतलं. त्यांना इतका आनंद झाला की लक्ष्मण महाराज बापकरांचा त्यांनी सत्कार केला. त्यांच्या अंगावर शाल पांघरली, त्यांना हार घातला, त्यांची पूजा केली, त्यांच्या चरणाशी श्रीफळ ठेवलं आणि त्यांचा एक सुंदरसा फोटो काढला. हा जो फोटो जो तुम्हाला दिसतोय हा लोकमान्य टिळकांनी त्यांचा केलेला सत्कार आहे. लोकमान्य टिळकांनी त्यांची केलेली ती पूजा आहे. त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी त्यांचा एक फोटो काढून घेतला. लक्ष्मण महाराज जे येतील त्यांचं भलं करायचे, त्यांच्या नुसत्या दर्शनाने लोकांचं भलं व्हायचं, आयुष्याचं सोनं होऊन जायचं. फार क्वचित ते कोणाच्या नजरेत नजर घालत, पण एखाद्याच्या नजरेला नजर जर त्यांनी दिली तर त्या माणसाच्या आयुष्याचं सोनं होऊन जायचं, सोनं. त्यामुळे लक्ष्मण महाराज बापकरांचा एक दृष्टिक्षेप मिळवण्यासाठी लोक अगदी तडफडायची, व्याकुळ व्हायची. लक्ष्मण महाराजांचं आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी खूप प्रयास करायचे, पण एखाद्या भाग्यवंताच्या बाबतीत ते घडायचं. लक्ष्मण महाराजांनी कधीच तोंड माजवलं नाही. जे येतील त्यांचं सगळ्यांचं चांगलंच चिंतन केलं, सगळ्यांना योग्य मार्गाचा उपदेश केला. आपल्या अखेरच्या दिवसामध्ये ते सासरी गेले. रातंजन गावातच त्यांचा मुक्काम होता. या गावातली लोक तर त्यांना एवढं मानत की रोज सकाळ संध्याकाळ त्यांची पूजा अर्चा होत असत. एकेकाळी ह्याच सासर गावातून त्यांना हकलवलेलं, त्यांना तिथे उभं केलं नव्हतं, त्याचा अपमान केला होता. त्याच रातंजनामध्ये त्यांचा इतकं प्रस्ताव वाढलं की लोक त्यांना मानू लागले. त्यांच्या दर्शनाने लोकांचं भलं होऊ लागलं. वय काय जास्ती झालं नव्हतं, 60 पण गाठली नव्हती. आयुष्यभराची ती खडतर भ्रमंती, त्याच्यामुळे ते थकले होते, खूप थकले होते. आणि वयाच्या केवळ 59व्या वर्षी पौष शुद्ध एकादशी शके 1837 म्हणजे इसवी सन 1915 त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वामी महाराजांनी तो विचारलेला त्यांना तो प्रश्न, त्या सुईच्या नेड्यातून माझा गजरात जाईल का रे? बहुतेक स्वामी महाराजांना त्यांना तेच दर्शवून द्यायचं होतं की माझा गजराज म्हणजे तू आहेस. या इतक्या खडतर आयुष्यातून तू पार होशील का रे? भक्तांनो, लक्ष्मण महाराज बापकर स्वामी समर्थ महाराजांच्या भक्त मंडळातलं हे एक अत्यंत महत्त्वाचं स्थान. त्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, पण ते महाराजांचे कृपांकित होते. महाराजांनीच त्यांना परमोच्च अवस्थेला नेऊन पोचवलेलं. दामोदर बुवा हे त्यांना जे काही गुरुस्थानी लाभले ते सुद्धा महाराजांनीच भाकीत केलेलं. महाराजांच्याच कृपेने त्यांना दामोदर बुवांसारखे गुरु लाभले आणि त्यांनी सर्वोच्च अवस्था प्राप्त केली. अगदी परमोच्च अवस्थेमध्ये, परमानंदामध्ये ते विलीन झाले. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी ते विलीन झाले. आपले गुरुदेव श्री दामोदर बुवांच्या चरणी ते विलीन झाले. स्वामी समर्थ महाराजांच्या या फकीराचं आज आपण स्मरण करूया. स्वामी समर्थ महाराजांचं आज आपण स्मरण करूया. आणि गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांनी जे पसायदान महाराजांकडे मागितलेलं आहे तेच आपण सुद्धा मागूया आणि मनोमनी म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर गणो, एक नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन
चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दीनानाथा ऐसे करी दीनानाथा तुझ्या नामी लागो छंद मज द्यावे दास पद द्यावे दास पद मज द्यावे दास पद स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुत मागे हेची दान सुत मागे हेची दान तुझ्या चरणी होऊलीन तुझ्या चरणी होऊलीन स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान